नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया साधी सोपी अशी ही बिहारी मटन करी रेसिपी. एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. खायला एकदम टेस्टी आणि बनवायला अगदी सोपी अशी ही आहे. तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण बनवूया बिहारी मटन करी. याला देसी मटन करी असे सुद्धा म्हणतात. चला बनवूया. मटन घेतलं, याला छान असं पहिले सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर पॅनमध्ये आपण ऑइल ॲड करूया. तेल गरम झाले, यामध्ये आता आपण थोडेसे खडे मसाले ॲड करूया. मसाले छान झाले, यामध्ये मी आता लसणाच्या पाकळ्या टाकल्या. तुम्हाला अख्खी हवे असेल तर तुम्ही ती टाकू शकता. बारीक चॉप केलेला कांदा, यामध्ये मी मटन ॲड करते. आपण छान आपल्याला याला परतून घेऊया. यावरती आपण थोडंसं झाकण ठेवूया. छान बघा, मटणातलं पाणी पूर्ण पद्धतीने हे झालं. छान मिक्स करून घेऊया. आता वरतून आपण हळद, मीठ ॲड करून परत यांना छान मिक्स करून घेऊया. आता याला आपण छान असं शिजवून घेऊया. थोडंसं यामध्ये मी पाणी ॲड करते. यावरती झाकण ठेवून आता याला आपण छान असं शिजू देऊया अर्धा तासभर. गॅसवर तवा ठेवून आपलं मटण शिजेपर्यंत आपण थोडासा मसाला भाजून घेऊया. लाल मिर्च, अद्रक आणि लसूण, धने, थोडंसं खोबरं, थोडीशी खसखस आणि तीळ,
बघा छान झालेत. आता आपण याला काढून घेऊया. मिक्सरमध्ये ॲड करून याची छान पेस्ट आपण बनवून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण छान याची पेस्ट बनवून घेतली आहे. मटण बघा छान आपलं शिजलं आहे. आपण साईडला आता काढून घेऊया. थोडंसं गॅस पॅनमध्ये बघा मी थोडंसं ऑइल ॲड करते. आपण काढलेली पेस्ट टाकूया. लाल मिरची पावडर, व्यवस्थित त्याला हे करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला ॲड करते. मसाला छानपैकी झाला. आता यामध्ये मी मटण ॲड करते. छान आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडंसं मी मसाल्याचं पाणी, थोडंसं अजून मी पाणी ॲड करते मटणचं. त्याला छानपैकी मिक्स करून घेऊया. यावरती झाकण ठेवून आता याला छानपैकी उकळू देऊया आपण 5 मिनिटभर. आता वरतून आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. अजून थोड्या वेळ याला आपण शिजू देऊया. हे बघा आता भाजी आपली छान उकळून झाली. त्यावरती मी थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करते. हे बघा आता आपली बिहारी स्टाईल मटन करी तयार आहे. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आता आपण हिला गरम गरम अशी सर्व करूया. थोडीशी कोथिंबीर वरून टाकूया.